दलित माणूस गेल्यानंतर ते चर्चेच महाराष्ट्रामध्ये घडत नाही, हा विषय आहे का? हा आमचा राज्य सरकारला प्रश्न आहे. आणि राज्य सरकारने मध्यंतरी काही घोषणा केल्या, परंतु अजूनपर्यंत सोमनाथ सूर्यवंशीच्या घरच्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही. 50 लाखाची मदतीची मागणी आमची आणि त्याच्या कुटुंबाला नोकरी मिळाली पाहिजे, तीसुद्धा अजूनपर्यंत मिळालेली नाही. एकतर मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही मागणी करतोय की लवकरात लवकर न्याय द्या, नाहीतर मी स्वतः ठरवलेलं आहे, मी कालच घोषणा केलेली आहे की आंदोलन करणार. मी आज स्वतः परभणी जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या कलेक्टर ऑफिससमोर जे आंदोलन चाललेलं आहे, या आंदोलनामध्ये मी आजपासून सहभागी होतो आहे आणि आजपासून स्वतः मी तिथं बसून आंदोलन करणार आहे, जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय, तसेच वत्सला मानवते यांना न्याय आणि भीमसैनिकावर जे खोटे गुन्हे दाखल झालेत ते चौकशी करा ना. ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा ना, पण विनाकारण ज्यांनी तोडफोड केली नाही, जे ह्या आंदोलनामध्ये नाहीत, त्यांना घरात घुसून तुम्ही अटक केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, ती मुलं सुशिक्षित आहेत ना. म्हणून त्यांचेसुद्धा भीमसैनिकांचे खोटे गुन्हे माघारी घेण्यात यावे, यासाठी मी स्वतः तिथे जाऊन बसणार आहे. जोपर्यंत हे मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत मी आंबेडकरी समाजाबरोबर तिथे जाऊन स्वतः बसणार आहे आजपासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.